जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका प्रमुख सोपान काका मोरे, माझ्याबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदिनाथ भाऊ खेडकर आणि काही ठेवीदार आहेत. सगळे काही ठेवीदार बोलवले नाहीत, पण आज या महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन चालू होत आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या मुहूर्तावर आज ठेवीदाराला न बोलवता अचानकच लक्षात आलं अधिवेशनाची काही तारीख त्यांनी जाहीर केली नाही, म्हणून आज अचानक लक्षात आले की आज अधिवेशन आहे. म्हणून हा आम्ही ज्ञानराजाचा विषय घेत आहेत आणि हा ज्ञानराजाचा विषय अधिवेशनामध्ये तारांकित व्हावा म्हणून आज आम्ही हे लक्षवेधी करीत आहात. त्याचं कारण असं आहे की या सरकारने खरोखर खूप येड्यात काढले. येड्यात कसं काढले, लोकांना त्रास कसा होतोय. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे म्हणून शिरूर तालुक्यातील तमाम 18 पगड जाती धर्मातील लोकांना जागृत करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. जर या अधिवेशनामध्ये हा विषय तारांकित झाला नाही तर आम्ही 100% याच्यापेक्षाही सर्व ठेवीदारांना बोलून या आम्ही ज्ञानराजाच्या ठेवीदाराच्या लोकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. तत्पूर्वी या सरकारमधील लोकांनी विरोधी पक्षनेता सुद्धा ठेवला नाही. आमदार फुडू आज विरोधी पक्ष सक्षम विरोधी पक्ष नेता सुद्धा राहिलेला नाही. म्हणून आज या जनतेच्या वतीने, या ठेवीदाराच्या वतीने, गोरगरिबाच्या वतीने या अधिवेशनामधील आमदारांना जागा करण्यासाठी आज हा पेहरावा घातला आहे आणि अधिवेशनामध्ये हा ज्ञानराजाचा विषय तारांकित व्हावा म्हणून आज शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही ठेवीदाराच्या वतीने हे लक्षवेधी करीत आहेत. तर ठेवीदाराची परिस्थिती काय झालेली आहे, आज शाळा उघडल्यात, शाळेत मुलांना पैसे पाहिजे, फी भरायची, पुस्तकं घ्यायच्यात, वह्या घ्यायच्यात. काही ठेवीदारांचे वयोवृद्ध आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, ते आजारी आहेत. काही लोकांनी स्वतःची जमीन विकलेली आहे. जमीन विकून या ज्ञानराजा बँकेत मेमरी चेकमध्ये पैसे ठेवलेले आहेत. बरं, लोकांना येड्यात काढलं. या ठेवीदारांना येड्यात काढायला सुद्धा जिम्मेदार आणि जबाबदार सरकारच आहे. जर ज्ञानराजामधील या कुटेने जास्तीचं आमिष दाखवलं, पैशाचं आमिष दाखवलं, त्या जास्तीच्या पैशाच्या आमिषाला बळी पडून या शिरूर तालुक्यातील शेतकरी बांधव, 18 पगड जाती धर्मातील लोक, ठेवीदार या बँकेमध्ये फसलेले आहेत. लोकांचा काय दोष आहे? जर ज्ञानराजामधला सुरेश कुटे अधिकचं व्याज देऊन लोकांना फसवत होता तर सरकारचं काम होतं की तू हे अधिकचं व्याज कसं काय देतो, तुला परमिशन आहे का? त्या टायमाला यांनी याला स्तंभी लावली असती तर या बँकेमध्ये लाखो ठेवीदार आहेत, ते फसले नसते. आज जे हे कपडे आहेत, हे फाटका पेहराव आहे. या ठेवीदारांची या सरकारने ही हालत केलेली आहे. शेतकऱ्यांना कपडे घालायला नाहीत, शेतकऱ्यांना कपडे घ्यायला पैसे नाहीत, काही बाजार करायचं म्हणलं तर पैसे नाहीत, दवाखान्याचं काही करावं म्हणलं तर पैसे नाहीत. आज शाळा उघडलेल्या आहेत, मुलांना कपडे घ्यावा, दप्तर घ्यावा, बूट घ्यावा म्हणलं तर पैसे नाहीत, कारण सगळा पैसा गोरगरिबांचा या ठेवीमध्ये, या ज्ञानराजा मस्जिदमध्ये गुंतलेला आहे. म्हणून ज्या अधिवेशनाचं, विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, हा ज्ञानराजाचा विषय आजच्या पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये गाजला पाहिजे. त्या आमदाराने हा विषय तिथं तारांकित केला पाहिजे आणि या शिरूर तालुक्यातील जे ठेवीदार आहेत यांचा विषय तो मार्गी लागला पाहिजे. म्हणून हे अधिवेशन आहे. आपल्या या तालुक्यातलं नव्हे, महाराष्ट्रातील जनतेचं दुर्भाग्य असं आहे, जनताचे प्रश्न मांडायला अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष यांनी ठेवलेला नाही. आमदार फोडलेत, खासदार फोडलेत. आज जनतेचा प्रश्न मांडायचा कुणी, विरोध करायचा कुणी? या 18 पगड जाती धर्मातील लोकांना यांनी चेंगरायचं काम केलंय. यांच्या बाऱ्यामध्ये बोलायचं कुणी? म्हणून विरोधी पक्ष यांनी ठेवलेला नाही. मायबाप जनतेला, महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतो, जर यांनी आमदार खासदार फोडून विरोधी पक्ष ठेवला नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान लिहून ठेवलेलं आहे. आपला विरोध
आपण सुद्धा करू शकतो. आपल्याला विरोधी पक्ष नेता नसेल तर या सरकारच्या विरोधात आपण सर्वसामान्य सुद्धा उतरू शकतो, बोंबलू शकतो. कारण यांनी असंही पागल केलंय. या मस्जिदमध्ये जे ठेवीदार आहेत त्यांच्या घरी जाऊन मला वाटतं त्या सरकारने विचारावा तुमची परिस्थिती काय आहे. अरे काही लोकांनी शेती विकली याच्यात पैसे ठेवले, काही लोकांनी सोनं कान ठेवलं याच्यात पैसे ठेवले, काही लोकांनी बैल विकले याच्यात पैसे ठेवले, काही लोकांना शेती विकून दुसरी शेती घ्यायची होती. बॅड असं या बँकेमध्ये या मल्टीचेकमध्ये पैसे गुंतल्यामुळे अक्षरशः ते भूमिहीन काही लोक झालेले आहेत. म्हणून आज या महाराष्ट्रातला अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या अधिवेशनामध्ये शिरूर तालुक्यातील या ज्ञानराधा बँकेमध्ये जेवढे ठेवीदार गुंतलेले आहेत, बिचारे फसलेले आहेत, ही जी ज्ञानराधा आहे या बँकेमध्ये या मल्टीस्टेटमध्ये सर्व जे ठेवीदार आहेत ते गोरगरीब आहेत. मी सर्व या सरकार मायबापला या ठेवीदाराच्या वतीने विनंती करतो, तुम्ही आजच्या मला वाटतं हिवाळी अधिवेशन झालं, मला वाटतं 4-5 अधिवेशन झालेले आहेत. त्या अधिवेशनामध्ये तुम्ही प्रश्न तारांकित करायला पाहिजे होते, पण तुम्ही ते प्रश्न तारांकित केले नाहीत. म्हणून आजच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी या सर्व ठेवीदाराच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आजीनाथ भाऊ खेडकर आणि मी या ठेवीदाराच्या वतीने या अधिवेशनामध्ये हा प्रश्न तारांकित झाला पाहिजे आणि प्रश्न तारांकित होऊन या सर्व ठेवीदारांना तुम्ही मुक्त केलं पाहिजे. त्यांचे पैसे तुम्हाला कशा कोणत्या मार्गाने द्यायचेत, कुठेकून कशा वसूल करायचेत. बरं इथून पाठीमागं कुठेची प्रॉपर्टी जप्त झाली, त्याची इकडली प्रॉपर्टी जप्त केली, तिकडली प्रॉपर्टी जप्त केली, मग त्याचं पुढे झालं काय. आंदोलनात अनेक आंदोलन झाले, मग त्या आंदोलनामध्ये हा म्हणजे आंदोलन होऊन त्या आंदोलनाचं पुढे काय झालं याचाही कळायला मार्ग नाही. कोर्टामध्ये केस चालू आहेत, कोर्ट किती दिवस 20-20 वर्ष 65 केस पेंडिंग आहेत, याचं काय होणार आहे. म्हणून या सरकारला विनंती नेत्याला विनंती आहे, जर तुम्ही हा प्रश्न तारांकित आता अधिवेशनामध्ये नाही केला तर येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये या ठेवीदाराचे सगळे तालुक्यातील ठेवीदार जमा करून या रस्त्यात या मल्टीस्टेट समोर शिवसेनेच्या वतीने चक्का जाम करून पुन्हा बहुमत ठोक करू. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.